जॉमेट्रिकल प्रोग्रेशन कशामध्ये जर दोन टर्म मधला रेशो कॉन्स्टंट टर्म मिळाला तर दिलेली सिक्वेन्स कशामधली म्हणतो जीपी मधली. आता त्याच्या रिलेटेड आपण काय म्हणणार आहे एक्झाम्पल्स. पहिलं एक्झाम्पल फॉर व्हॉट व्हॅल्यूज ऑफ एक्स द टर्म्स 4/3 x 4/27 आर इन जीपी. दिलेल्या टर्म कशामध्ये सांगा जीपी मधल्या. जर दिलेल्या टर्म जीपी मधल्या असतील तर प्रत्येक कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स प्रत्येक कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला रेशो काय मिळतो कॉन्स्टंट मिळतो. दिलेल्या ह्या टर्म कशामधले सांगा जीपी मध्ये. म्हणून घेऊया गिवन इफ 4/3 x 4/27 आर इन जीपी. जर जीपी मध्ये असतील तर दोन टर्म मधला रेशो काय मिळतो सेम म्हणजे काय मिळतो t2 divided by t1 is equal to t3 divided by t2. t1 म्हणजे काय 4/3, t2 म्हणजे काय x and t3 4/27. त्याला व्हॅल्यू पुट x divided by 4/3 is equal to 4/27 divided by x. कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे x ची. करूया सिंप्लिफिकेशन. काय करणार सिंप्लिफिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन. करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन. x square is equal to 4/27 into ही टर्म इकडे आणली तर काय मिळेल 4/3. सिंप्लिफिकेशन काय मिळणार आहे x square is equal to 16 divided by 81. 4 into 4 16. 27 into 3 81. याचं काय घ्यावं लागेल स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर व्हॅल्यू काय मिळते प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 16 divided by 81. म्हणजे व्हॅल्यू काय मिळाली x is equal to प्लस मायनस 4/9. आणि ही कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला x ची. आलं लक्षात. जर दोन टर्म मधला रेशो कॉन्स्टंट टर्म मिळाला तर दिलेली सिक्वेन्स आपली कशामधली असते जीपी मधली. सेकंड एक्झाम्पल घेऊया. इफ और सिक्वेन्स. नेक्स्ट एक्झाम्पल if for a sequence tn is equal to 5 raised to n minus 3 divided by 2 raised to n minus 3, show that the sequence is a GP. Find its first term and common ratio काय एक्झाम्पल बघा. इफ फॉर अ सिक्वेन्स tn is equal to 5 raised to n minus 3 divided by 2 raised to n minus 3, show that the sequence is a GP. Find its first term and the common ratio. करूया फाइंड. आता दिलेली सिक्वेन्स जर जीपी मध्ये दाखवायची असेल तर दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला रेशो आपल्याला काय दाखवायला लागतो सेम दाखवायला लागतो. दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला रेशो काय दाखवायला लागतो सेम किंवा आपण त्याला काय म्हणतो कॉन्स्टंट. आता काय दिलंय बघा tn एक टर्म दिला. आता त्याला कॉन्सिक्युटिव्ह टर्म कोणकोणती असते कॉन्सिक्युटिव्ह टर्म. एक तर असते tn-1 किंवा tn+1. दोन्हीपैकी एक टर्म फाइंड करावी लागेल. आता ती कशी फाइंड करायची बघा. काय दिलंय गिवन मध्ये लेट tn is equal to 5 raised to n minus 3 divided by 2 raised to n minus 3. तुम्हाला हा रूल माहित आहे a raised to m divided by b raised to m. त्या व्हॅल्यू काय मिळते a divided by b raised to power m. a divided by b raised to power काय असते आपली व्हॅल्यू 1. जेव्हा पॉवर सेम असते त्यावेळी काय म्हणतात a divided by b raised to power m. दोघांची पॉवर काय होते सेम. इथं पण पॉवर करा. न्यूमरेटरची पॉवर n minus 3 डिनॉमिनेटरची पॉवर n minus 3 म्हणजे काय म्हणणार आहे सांगा 5 divided by 2 raised to power n minus 3 tn मिळवला.
काय म्हणते बघा, जेव्हा इथं n आहे तेव्हा इथं पण काय आहे n आहे. आता याची कॉन्सिक्युटिव्ह टर्म फाइंड करायची, कोणती फाइंड करूया, tn+1 म्हणजे n इज रिप्लेस बाय n कशाने रिप्लेस करूया, tn+1 काय मिळणार आहे, tn+1 इज इक्वल टू काय भेटणार आहे 5 डिवाइडेड बाय 2 रेज टू पॉवर n+1 मायनस 3 म्हणजे काय मिळणार आहे 5 डिवाइडेड बाय 2 रेज टू पॉवर n-2 प्लस 1 मधून -3 गेलं म्हणजे किती राहणार आहे -2. tn मिळवला tn+1. आता रेशो घ्यायचा, रेशो घेताना आपण कसा घेतो जीपी मधला, मोठ्या टर्मला लहान टर्मला काय करतो डिवाइड. मोठी टर्म कोणती, tn का tn+1, tn+1 चे रेशो काय घ्यावा लागेल, देअरफॉर tn+1 डिवाइडेड बाय tn इज इक्वल टू रेशो काय घेणार आहे बघा, tn+1 डिवाइडेड बाय tn इज इक्वल टू काय भेटेल रेशो, tn+1 काय आहे बघा आपली टर्म, tn+1 काय 5 डिवाइडेड बाय 2 रेज टू पॉवर n-2 डिवाइडेड बाय 5 डिवाइडेड बाय 2 रेज टू पॉवर n-3. हा रूल माहिती आहे तुम्हाला, a रेज टू m डिवाइडेड बाय a रेज टू m. जेव्हा बेस सेम असतो तेव्हा पॉवरची काय होते ऍडिशन, ऍडिशन काय मिळते a रेज टू m मायनस n. डिनॉमिनेटर टर्म घेतलं तर काय होते मायनस, म्हणजे ऍडिशन काय मिळाली a रेज टू m मायनस 1. तशी याची ऍडिशन काय भेटणार आहे, e इज इक्वल टू 5 डिवाइडेड बाय 2 रेज टू पॉवर n-2 मायनस n मायनस 3. ब्रॅकेट कंप्लीट करूया, काय भेटणार आहे 5 डिवाइडेड बाय 2 n-2 मायनस n प्लस 3 म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल, n ला n कॅन्सल होईल -2 प्लस 3 प्लस 1 म्हणजे काय मिळवलं सांगा, e इज इक्वल टू 5 डिवाइडेड बाय 2. आणि कसली टर्म आहे, e इज इक्वल टू कसली टर्म मिळाली सांगा, कॉन्स्टंट. जर दोन टर्म मधला रेशो कॉन्स्टंट टर्म मिळत असेल तर दिलेली सिक्वेन्स आपली कशामध्ये असते सांगा, जीपी मध्ये असते, बरोबर. तुम्ही काय म्हणलं बघा, देअरफॉर द sequence is a GP with हा काय आहे सांगा तुमचा कॉमन रेशो इज किती मिळावं लागले 5 डिवाइडेड बाय 2. अजून काय फाइंड करायचे सांगा, फर्स्ट टर्म फाइंड करायची आहे. ही कोणती टर्म आहे सांगा, nth टर्म आहे. काय दिलं बघा nth टर्म, tn इज इक्वल टू काय आपली nth टर्म 5 डिवाइडेड बाय 2 रेज टू पॉवर n-3. आपल्याला कोणती टर्म फाइंड करायची आहे, nth टर्म. म्हणजेच n इज रिप्लेस बाय 1. पुढे रिप्लेस काय भेटणार आहे, t1 इज इक्वल टू 5 डिवाइडेड बाय 2 रेज टू पॉवर 1-3 म्हणजेच 5 डिवाइडेड बाय 2 रेज टू पॉवर -2. अजून एक काय लक्षात ठेवायचं बघा, a डिवाइडेड बाय b रेज टू पॉवर मायनस आहे. मायनसचं प्लस साइन करायचं असेल, पॉवर जर मायनस असेल तर काय होतं, न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर. म्हणजे व्हॅल्यू काय मिळते b डिवाइडेड बाय a रेज टू पॉवर n. म्हणजे व्हॅल्यू काय भेटणार आहे, e इज इक्वल टू काय भेटेल 2 डिवाइडेड बाय 5 रेज टू पॉवर 2. म्हणजे काय मिळणार आहे, t1 इज इक्वल टू 4 डिवाइडेड बाय 27. तुम्ही काय म्हणलं बघा, हेन्स first term is equal to first term किती मिळवले सांगा 4 डिवाइडेड बाय 25 and common ratio is equal to common ratio आपण किती मिळवला 5 डिवाइडेड बाय 2. हा काय भेटला आपल्याला कॉमन रेशो. आलं लक्षात सगळ्यांच्या. जर जीपी मधल्या दोन टर्म असतील तर त्याला काय असतो आपला कॉमन रेशो. आता तो कसा फाइंड करायचा, example, find 4 numbers in GP such that sum of middle two numbers is 10/3 and their product is 1.
ते प्रोडक्ट इज 1. कशामध्ये 4 नंबर फाइंड करायचे आहेत? जीपी मध्ये. माहित आहेत का? नाही. ते जर 4 नंबर तुम्हाला माहित नसतील तर ते 4 नंबर आपण काय कन्सिडर करतो? a upon r cube, a upon r, ar आणि a into r cube हे 4 नंबर कन्सिडर करतो. म्हणजेच आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे? a आणि r ची. आणि त्याच्यावरून तुम्ही काय फाइंड करणार? ते 4 नंबर. करूया फाइंड. का दिले बघा? माहित आहेत का 4 नंबर? नाही. म्हणून ते काय कन्सिडर केले? तुम्ही काय म्हणतो बघा? लेट 4 numbers in GP, 4 numbers in GP are काय घेतले बघा ते 4 numbers a upon r cube, a upon r, ar, a into r cube. म्हणजेच आपल्याला जर हे 4 नंबर फाइंड करायचे असतील तर कशाची व्हॅल्यू फाइंड करावी लागतील? a आणि r च्या. करूया फाइंड a आणि r च्या. काय दिले बघा त्यांनी? such that sum of two middle two numbers is 10/3. आता middle two numbers या 4 नंबर मध्ये middle two numbers कोणते आहेत? a upon r आणि ar. या दोघांची सम किती मिळते? 10/3. म्हणून काय म्हणलं बघा? for first condition काय म्हणणार आहे? a upon r plus ar is equal to 10/3. करूया सिम्प्लिफाय. दोन्हीमधून कॉमन काय करूया? a काढला कॉमन. 1 upon r plus r is equal to 10/3. इक्वेशन नंबर काय म्हणूया? सेकंड. for second condition का भेटणार आहे बघा? काय दिलं सेकंड कंडिशन? देयर प्रोडक्ट इज 1. म्हणजे या चारींचा प्रोडक्ट किती मिळतोय? 1. म्हणजे काय भेटे? a upon r cube into a upon r into ar into a into r cube is equal to 1. r cube ला r cube कॅन्सल, r ला r कॅन्सल. म्हणजे काय मिळणार आहे? a raised to 4 is equal to 1. याच्यावरून a ची व्हॅल्यू किती मिळणार आहे आपल्याला? 1. a मिळवला. अजून काय मिळवायचं आपल्याला? r. कुठं पुट करायला लागेल? a ची व्हॅल्यू कुठं पुट करायला लागेल? इक्वेशन नंबर 1. म्हणून काय मिळवा? पुट a is equal to 1 in equation फर्स्ट किंवा फॉर्म इक्वेशन 1 म्हटलं तरी चालेल. काय भेटणार आहे? a ची व्हॅल्यू 1 पुट केली. 1 into 1 upon r plus r is equal to 10/3. करूया सिम्प्लिफिकेशन. डिनॉमिनेटर सेम केला. 1 plus r square divided by r is equal to 10/3. मिळते का? r ची व्हॅल्यू नाही मिळत. म्हणजे अजून दिलेलं इक्वेशन काय करावं लागेल? सिम्प्लिफाय. करूया सिम्प्लिफाय. ह्या क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into 1 plus r square is equal to 10r. करा मल्टिप्लाय. पहिल्यांदा 3r square plus 3 is equal to 10r. त्यामुळे सिम्प्लिफिकेशन 3r square minus 10r plus 3 is equal to 0. कसलं इक्वेशन आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. काढूया फॅक्टर. किती मिळालं पाहिजे? मल्टिप्लिकेशन मायनस मल्टिप्लिकेशन किती? 9. ऍडिशन किती मिळालं पाहिजे? -10. म्हणजे काय पडतील फॅक्टर? -9 आणि -1. म्हणजे काय पडले फॅक्टर? 3r square minus 9r minus r plus 3 is equal to 0. कॉमन काय निघेल? r. काढूया कॉमन. अजून कॉमन काय निघेल? 3r into bracket r minus 3 minus 1 into r minus 3 is equal to 0. म्हणजे काय पडले फॅक्टर? 3r minus 1. दूसरा फॅक्टर r minus 3 is equal to 0. सिम्प्लिफाय केला काय मिळेल? r is equal to 1/3 or r is equal to 3. r च्या व्हॅल्यू तुम्हाला किती मिळवल्या सांगा? r च्या व्हॅल्यू किती मिळवल्या आपण? 2 मिळवल्या. म्हणजेच तुम्हाला इथे 4 नंबरचे सेट किती मिळणार आहेत? 2. आता ते कसे मिळतात बघा. पहिल्यांदा r किती वेळा सांगा? r आपण किती घेतला? 1/3 घेतला. म्हणून काय म्हणलं बघा? टेकिंग r is equal to 1/3 and a किती आहे बघा? a आपला आहे तसा आहे. a किती आहे आपला? 1. काय मिळतील? पहिला नंबर काय आहे? a upon r cube. a upon r cube किती मिळेल सांगा? 1 upon 1/3 cube म्हणजे किती मिळाला? 27. दुसरा नंबर a upon r म्हणजे 1 upon 1/3 म्हणजे व्हॅल्यू किती मिळवली? 3. तिसरा नंबर a into r म्हणजे 1 into 1/3 म्हणजे तिसरा नंबर किती मिळवला? 1/3. and a into r cube म्हणजे काय मिळणार आहे? 1 into 1/3 cube म्हणजे किती मिळेल?
1/27 म्हणून काय म्हणलं अँड द फोर नंबर्स आर ते फोर नंबर आपण काय काय मिळवले सांगा पहिला नंबर 27 3 1/3 1/27 अजून आर किती सांगा 3 दुसरा सेट म्हणून काय म्हणलं बघा टेकिंग r is equal to 3 a आहे तसा a किती आपला 1 पुढे व्हॅल्यू फाइंड काय मिळेल a upon r cube म्हणजे 1/3 cube म्हणजे किती मिळेल 1/27 सेकंड नंबर a upon r म्हणजे किती मिळेल 1/3 तिसरा नंबर a into r म्हणजे किती मिळेल 3 चौथा नंबर a into r cube म्हणजे 1 into 3 cube म्हणजे किती मिळेल 27 म्हणजे काय मिळाले अँड the four numbers are काय काय मिळाले सांगा 1/27 1/3 3 and last number किती मिळाला 27 म्हणजे required four numbers in GB काय मिळाले therefore काय म्हणणार आहे required four numbers in GPR कोणकोणते फोर नंबर मिळाले बघा पहिला सेट काय मिळाला 27 3 1/3 1/27 और दूसरा सेट काय मिळाला 1/27 1/3 3 and 27 हे काय मिळाले रिक्वायर्ड नंबर r च्या व्हॅल्यू आपल्याला 2 मिळवल्यामुळे आपल्याला किती सेट मिळवले त्या नंबरचे 2 सेट Second example, the fifth term of GP is x, 8th term of GP is y, and 11th term of GP is z. Verify y square is equal to x into z. आता दिलेल्या टर्म कशामधल्या आहे जीपी मधल्या कोणकोणती टर्म फिफ्थ टर्म 8th टर्म 11th टर्म जर जीपी मधले असतील तर त्याला काय काय असते फर्स्ट टर्म आणि काय असते सांगा कॉमन रेशो पहिल्यांदा तो डिनोट करूया फर्स्ट टर्म कशाने दाखवतो सांगा a ने आणि कॉमन रेशो कशाने दाखवतो r ने म्हणून सोल्युशन मध्ये काय लिहिलं बघा लेट a be the first term a be the first term and r be the common ratio r be the common ratio of a GP काय दिले गिवन मध्ये हियर सांगा फिफ्थ टर्म म्हणजे कोणती टर्म t5 इज इक्वल टू काय दिलाय सांगा x त्याच्यानंतर t8 इज इक्वल टू y t11 इज इक्वल टू z t11 इज इक्वल टू z आता t5 दिलाय t8 दिलाय t11 याच्यावरून काय व्हेरीफाय करायचं आहे y square is equal to x into z म्हणजेच आपल्याला कशाचा फॉर्म्युला यूज करायला लागेल nth टर्म ऑफ जीपी काय फॉर्म्युला आहे सांगा म्हणून फॉर्म्युला लिहा वी हॅव nth term of GP is equal to Tn is equal to a into r raised to n minus 1 पहिल्यांदा t5 फाइंड करूया काय मिळणार आहे t5 is equal to a into r raised to 5 minus 1 करूया सिम्प्लिफाय implies t5 काय सांगा x is equal to a into r raised to 4 दुसऱ्या गिवन मध्ये काय दिले सांगा t8 is equal to t8 म्हणजे काय a into r raised to 8 minus 1 implies t8 किती सांगा y is equal to a into r raised to 7 अजून काय दिले t11 is equal to t11 काय येणार आहे a into r raised to 11 minus 1 implies t11 ची व्हॅल्यू किती आहे z म्हणजे z is equal to a into r raised to 10 आता हे व्हेरीफाय करायचं आहे होतं याच्यावर व्हेरीफाय आता व्हेरीफाय करताना मॅथेमॅटिक्स मध्ये काय लक्षात ठेवायचं LHS वरून RHS दाखवा किंवा एकदा LHS सिम्प्लिफाय करा RHS सिम्प्लिफाय करा इन दोघांचं सिम्प्लिफिकेशन काय दाखवायचं असेल आता पहिल्यांदा आपण काय घेऊया LHS इज इक्वल टू LHS काय आहे बघा y स्क्वेअर इज इक्वल टू y स्क्वेअर म्हणजे काय आहे सांगा y काय आहे a into r raised to 7 ब्रॅकेट स्क्वेअर काय मिळणार आहे हा a स्क्वेअर into दोघांचं काय मिळतं मल्टिप्लिकेशन r raised to 14 इक्वेशन नंबर फर्स्ट दुसरी व्हॅल्यू फाइंड करूया
LHS काय मिळवली a स्क्वेअर इंटू r रेस टू 14. RHS इज इक्वल टू RHS काय आहे x इंटू काय सांगा z. x काय आहे बघा आपला x काय आहे a इंटू r रेस टू 4. z काय आहे बघा a इंटू r रेस टू 10. सिंप्लिफिकेशन a इंटू a स्क्वेअर इंटू r रेस टू किती मिळणार आहे 4 प्लस 10 किती मिळणार आहे 14. इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय होणार फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इक्वेशन 1 and 2 ची इक्वेशन 1 and 2 ची RHS काय आहे सेम. जर RHS सेम असेल तर आपण काय म्हणतो LHS ऑल्सो सेम. काय म्हणलं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 LHS इज इक्वल टू RHS म्हणजे काय मिळणार आहे therefore y square is equal to x into z. व्हेरीफाय or नॉट व्हेरीफाय व्हेरीफाय. आलं लक्षात. म्हणजे आपण तिथं कशाचा फॉर्म्युला यूज केला n चा टर्म फाइंड करायचा. काय फॉर्म्युला tn is equal to a into r raised to n minus 1. Second example T A B C D are in GP. Show that A plus B, B plus C, C plus D are also in GP. जर दिलेल्या टर्म जर GP मध्ये असतील तर तुम्हाला काय शो करायचं आहे A plus B, B plus C, C plus D are also in GP. GP मध्ये आहे म्हणजे त्याला काय असतो सेम रेट कॉमन रेशो. म्हणून तो कॉमन रेशो पहिल्यांदा काय करूया R कन्सिडर करूया. म्हणजे काय मिळणार आहे सांगा लेट R be the common ratio of a GP. काय दिले गिवन मध्ये सांगा काय दिले गिवन मध्ये लेट A B C D R in GP. जर GP मध्ये असतील तर काय मिळणार आहे सांगा B upon A is equal to C upon B is equal to D upon C is equal to काय मिळतो सांगा R. तुम्हाला माहित आहे इक्वेशन x is equal to y is equal to z is equal to 1 असेल x is equal to y is equal to z is equal to 1 असेल तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळते x is equal to 1 y is equal to 1 आणि z is equal to 1. आता याचा आपण यूज करणार आहे b upon a is equal to c upon b is equal to d upon c is equal to काय मिळवला r. याच्यावरून काय मिळेल इक्वेशन काय मिळणार आहे b upon a is equal to r implies b is equal to काय मिळेल a into r. दुसरे इक्वेशन काय मिळणार आहे सांगा c upon b is equal to r implies c is equal to b into r. b ची व्हॅल्यू काय आहे ar म्हणजे काय मिळणार आहे a into r square. तिसरी व्हॅल्यू काय मिळणार आहे d upon c is equal to r implies d is equal to c into r. c ची व्हॅल्यू काय आहे ar square म्हणजे काय मिळणार आहे ar cube. म्हणजे नवीन व्हॅल्यू मिळाल्या काय मिळाल्या b ची व्हॅल्यू a into r, c ची व्हॅल्यू a into r square आणि d ची व्हॅल्यू काय मिळाली a into r cube. काय शो करायचं आहे बघा म्हणून काय म्हटलं बघा in order to show that a plus b, b plus c, c plus d are in GP. ह्या जर GP मध्ये असतील म्हणजे काय शो करायचं म्हणून काय म्हणलं बघा that is to show that काय शो करायचं आहे दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला रेशो काय मिळणार आहे सेम. म्हणजे काय शो करू शकता अजून b plus c divided by a plus b is equal to c plus d divided by b plus c हे दाखवायचं. म्हणजे एकदा LHS घेऊया एकदा RHS घेऊया. मी दोघांची व्हॅल्यू काय दाखवूया सेम. पहिल्यांदा LHS घेतली काय बघा b plus c divided by a plus b. करूया व्हॅल्यू पुट. b ची व्हॅल्यू काय सांगा ar plus c ची व्हॅल्यू काय आहे ar स्क्वेअर. a आहे तसा b ची व्हॅल्यू ar दोन्ही मधून कॉमन काय निघेल ar इनटू ब्रॅकेट काय राहणार आहे 1 plus r कॉमन काय निघेल a काय राहणार आहे 1 plus r. 1 plus r ला 1 plus r कॅन्सल a ला a कॅन्सल म्हणजे व्हॅल्यू किती मिळवली r. LHS किती मिळवली r. आता RHS किती मिळते बघा c plus d divided by b plus c. c ची
ची व्हॅल्यू काय आहे बघा ए आर स्क्वेअर केली व्हॅल्यू पुट ए आर स्क्वेअर डी ची व्हॅल्यू ए आर क्यूब बी ची व्हॅल्यू ए आर सी ची व्हॅल्यू ए आर स्क्वेअर दोन्ही मधून कॉमन काय करूया ए आर स्क्वेअर काय राहणार आहे 1 प्लस आर कॉमन काय करूया ए आर काय राहणार आहे 1 प्लस आर 1 प्लस आर ला 1 प्लस आर कॅन्सल ए आर ला ए आर कॅन्सल म्हणजे राहणार आहे काय आर म्हणजे याची पण व्हॅल्यू किती मिळवली आर याची पण आर व्हॅल्यू किती आली आर म्हणजे दोघांमधला रेशो सेम का डिफरंट सेम म्हणजे काय मिळवलं देअरफॉर b plus c divided by a plus b is equal to c plus d divided by b plus c जर मिळत असेल तर ह्या तीन टर्म जीपी मधल्या असणार आहेत का नसणार आहेत असणार आहेत म्हणून काय म्हणलं देअरफॉर a plus b b plus c c plus d are in gp कुठल्या टर्म आहे सांगा आर इन जीपी कारण का प्रत्येक दोन टर्म मधला रेशो काय मिळवलाय आपण सेम Second example, the numbers 3x and x plus 6 are in GP. Find क्या फाइंड करायचे बघा x 20th term and nth term. करूया फाइंड पहिल्यांदा काय फाइंड करूया x फाइंड करूया दिलेल्या टर्म कशामध्ये आहे GP मध्ये घेऊया फर्स्ट फाइंड करूया the numbers 3x and x plus 6 are in GP या टर्म कशामध्ये आहे जीपी मध्ये म्हणजे दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला रेशो सेम का डिफरंट सेम म्हणजे रेशो काय मिळणार आहे सांगा x/3 is equal to x plus 6 upon x x plus 6 upon x त्याच्यावर कशाची व्हॅल्यू फाइंड करूया x ची म्हणजे हे इक्वेशन काय करायला लागेल सिम्प्लिफाय घ्या क्रॉस मल्टिप्लिकेशन x square is equal to 3 into x plus 6 x square is equal to 3x plus 18 कसले इक्वेशन में x square minus 3x minus 18 is equal to 0 कसले इक्वेशन में आलं सांगा क्वाड्रॅटिक इक्वेशन मल्टिप्लिकेशन किती मिळणार आहे -18 एडिशन किती मिळाली पाहिजे -3 काय करतील फॅक्टर x minus 6 आणि दुसरा फॅक्टर काय मिळेल x plus 3 is equal to 0 सिम्प्लिफाय केल्यानंतर हे फॅक्टर पडतात x minus 6 आणि x plus 3 याच्यावरून x is equal to व्हॅल्यू किती मिळाली 6 और x is equal to व्हॅल्यू किती मिळाली -3 x च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या म्हणजे 20 टर्म पण किती मिळतील 2 मिळतील nth टर्म पण किती मिळतील 2 आता पहिल्यांदा 20 टर्म फाइंड करूया when x is equal to किती घेऊया पहिल्यांदा 6 the 20th term is given by 20th term is given by करूया फाइंड 20th term काय मिळणार आहे t20 is equal to a into r raised to 20 minus 1 where सांगा a किती आहे a म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे आपली 3 म्हणजे a ची व्हॅल्यू किती आली 3 r फाइंड करूया r म्हणजे काय दोन टर्म मधला रेशो कुठल्या दोन टर्म 3 आणि x म्हणजे रेशो काय येणार आहे x डिवाइडेड बाय 3 x ची व्हॅल्यू किती आहे 6 म्हणजे 6 डिवाइडेड बाय 2 म्हणजे x ची व्हॅल्यू 6 डिवाइडेड बाय 3 म्हणजे r किती मिळवला 2 करूया व्हॅल्यू पुट t20 is equal to 3 into 2 raised to 90 अजून एक मिळेल कारण r ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू अजून किती आहे -3 करूया फाइंड when x is equal to -3 20th term is given by 20th term is given by क्या मिळणार आहे सांगा t20 is equal to a into r raised to 20 minus 1 where a किती आहे सांगा 3 r फाइंड करायचा आहे r किती असणार आहे x डिवाइडेड बाय 3 पण इथं x ची व्हॅल्यू किती आहे -3 म्हणजे -3 डिवाइडेड बाय 3 म्हणजे व्हॅल्यू किती आली -1 करूया फाइंड काय मिळणार आहे t20 is equal to 3 into -1 raised to किती मिळणार आहे 20 -1 किती मिळणार आहे 19 पॉवर ऑड आहे का इवन आहे पॉवर ऑड आहे का इवन आहे ऑड पॉवर आहे म्हणजे व्हॅल्यू किती आली -3 अजून काय फाइंड करायचे आहे nth टर्म फाइंड करायचे आहे nth टर्म पण किती मिळणार आहे 2 मिळणार आहे कारण का x ची व्हॅल्यू किती आहे 2 म्हणून पहिली when
x is equal to 6, nth term is given by, करूया nth term, Tn is equal to काय फॉर्म्युला आहे, a into r raised to n minus 1, where a किती आहे, फर्स्ट टर्म किती आहे 3, r फाइंड करूया, r is equal to काय येणार आहे रेशो x divided by 3, x किती आहे 6 divided by 3, म्हणजे x किती मिळवला 2, म्हणजे Tn is equal to 3 into 2 raised to n minus 1. अजून एक लिहिणार आहे, when x is equal to minus 3, nth term is given by, करूया nth term काय मिळणार आहे, Tn is equal to a into r raised to n minus 1, where a किती आहे बघा, where a is equal to 3, r is equal to r म्हणजे दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला रेशो x divided by 3, x किती आहे -3 divided by 3, म्हणजे व्हॅल्यू किती मिळवली -n, म्हणजे nth टर्म काय मिळणार आहे, Tn is equal to 3 into -1 raised to n minus 1. ही असेल आपली nth टर्म. आलं लक्षात सगळ्यांच्या.